चलिए चला नवीन मॅच सुरुवात होते. नवीन मॅच म्हणजेच अजय केमिस वर्सेस काशिके बाबा. बघा स्ट्रॅटेजी बनवावी लागेल, टेक्निकली खेळावा लागेल. अजूनही काही संघ या टुर्नामेंटमध्ये आहेत जिवंत. एक तुम्हाला पूर्ण स्टॅटिस्टिक्स सांगून देण्यात येतोय की 5 फ्रँचायझी आजच्या दिवसामध्ये होते आणि प्रत्येकीला 4 मॅचेस खेळायचे होते. त्यामधून जीएस एंटरप्राइजेस आतापर्यंत 3 मॅच खेळलेले आहेत, ज्याच्यामध्ये 2 ते पराभूत झालेत आणि 1 विजय त्यांच्या हाती लागलेला आहे. त्याचबरोबर किरण कन्स्ट्रक्शन आजच्या दिवसामधील 3 सामने खेळून 3ही विजय आपल्या नावावर केलेले आहेत. अजय केमिस आतापर्यंत 2 सामने खेळून 2 विन त्यांच्या खात्यामध्ये जमा आहेत आणि त्यांची चालू मॅच आता काशिके बाबा बरोबर आहे. तिसरी मॅच देखील अजय केमिस जिंकते तर तब्बल दावेदार सेमीफायनल साठी किरण कन्स्ट्रक्शन आणि अजय केमिस हे आपल्या नावावर छाप सोडतीलच. काशीचे बाबा हे आतापर्यंत 1 जिंकलेले आहेत आणि 2 लॉस आहेत. आणि त्याचबरोबर व्हेंचर कॉर्पोरेशन हे तिन्ही असफल सामने, तिन्ही सामने गमावून बसलेले आहेत. यानंतर होणारे प्रत्येकी टीमचा चौथा सामना डिसाइडिंग असेल की कोण सेमीफायनलला जाणार आणि कोण परतावा लागेल आपल्या घराला. अजय केमिस्ट प्लीज थोड़ा क्विक कीजिए. तीन बजे करेक्ट मैच स्टार्ट हुआ है. ये पहला बॉल गिरा है. आपको 3 ओवर 15 मिनट में खत्म करना है, नहीं तो आपका एक फील्डर जो 5 फील्डर बाहर रहेगा वो एक फील्डर अंदर आएगा. धाव संख्या झाली ते 4, माफ करा 5. संदीप आणि अनिकेतची जोडी. ओ हो संदीपने मारलेला फटका. दुसरा धाव, दुसरी धाव, दुसरी धाव आणि पूर्ण होते. ओ हो क्या बात है. संदीपला का पाठवलं? संदीपचं प्रश्नचिन्ह. संदीप स्वतः बॅटिंग करून दाखवतोय मी बॅटिंग करू शकतो. आणि कॅल्क्युलेशन मला वाटतं प्रत्येकाला माहिती आहे. काशिश की बाबा अगर ये मैच जीतती है तो वो इस टूर्नामेंट में अब भी जिंदा है. 100 रुपयाचा पारितोषिक संदीप भाई यांना जर षटकार मारले तर. आणि संदीपच्या माध्यमातून हा रिवर्सचा फटका. 2 धावा. पॉवर प्ले मध्ये षटक संपते आणि षटकाच्या अखेरी धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 11 धावा. क्या बात आहे.
हाँ मी पुन्हा एकदा आठवण करून देतोय, काशी के बाबा अगर ये मैच जीतती है तो उनके नाम पे 2 जीत की मोहर लग जाएगी। साथ ही साथ अगर अजय केमिस्ट ये मैच हारती है तो उनके नाम पे 2 जीत है, 1 लॉस का सामना करना पड़ेगा, मतलब उसको भी कंपलसरी 4th मैच जीतना ही पड़ेगा। अभी तक कैलकुलेशन पूरा हुआ नहीं है, कोई भी सेमीफाइनल्स अभी तक डिक्लेयर हुआ नहीं है, तो सभी टीम ने याद रखे। क्या बात है, खनखनीत षटकार। उंचावून मारलेला फटका हा बघूया काय जातोय, प्लेयर येतोय, प्लेयरनी अडवला, प्लेयरनी फेकेपर्यंत पुन्हा एकदा 2 धाव। काशीच्या बाबांना पूर्णपणे त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये पिक्चर क्लिअर आहे, त्यांना माहिती आहे की आपल्याला आता आक्रमक फलंदाजी करायचं आहे। जबरदस्त मोठा पहाड़, पानी, यस यस, इस ओवर के बाद में पानी भेजा जाए। मारलेला फटका चाललाय, क्षेत्ररक्षण आहे आणि 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 फेकेपर्यंत आता जाऊन संदीपला बाद व्हायला लागते। धाव संख्या आहे ती म्हणजे 20 रन्स ऑन द बोर्ड। डीजे टाळ्या झाल्या पाहिजे संदीपसाठी, खरंच चांगली फलंदाजी केली आहे। जी स्टार्ट पाहिजे होती संघाला ती मात्र दिलेली आहे। फलंदाज आले ते आशिष। आज के सेशन में ये लोग क्वालिफाई हो गए, सेमी के लिए क्वालिफाई हो गए। अजय केमिस्ट, काल स्वयं हॉस्पिटलच्या प्रत्येक खेळाडूची चांगली सर्जरी झालेली है। अजय केमिस्ट, दवा पानी की जरूरत ना पड़े इसलिए आपको ये मैच जीतना बहुत जरूरी होगा। जिस तरीके का खेल चल रहा है, काशी के बाबा अपने रंग रूप में आते हुए कहीं बड़ा धक्का ना दे जाए। मारलेला फटका, शाबाश, क्या बात है, षटकार येतोय, टेन्शन वाढतंय। है जो तुम भी सनो, अभी भी टूर्नामेंट में काशी के बाबा जिंदा है। बाबा भोलेनाथ की। स्कोर बुक वर स्कोर झालेला आहे अजूनपर्यंत 29 रन्स, 2 षटकानंतर 29 धावा।
मनीष वालावलकर हे तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. अनिकेत प्रजापती आपल्या आयकॉनिक रूपमध्ये येताना आणि त्यांना साथ देण्यासाठी गेलेल्या आशिषच्या बॅटीतून येणारा खणखरीत षटकार. जर हा स्कोर 45च्या वरती गेला, 50च्या वरती गेला तर मग थोडासा अवजड जाईल. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. अनिकेत प्रजापती सिक्सर, 6 धावांसाठी. कार लगावलाय सरळ दिशेनी सीमारेषा मंडपाच्या बाहेर. काशी के बाबा अपना तांडव मचा रहे हैं. धाव संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 35 रन्स. 35 धावांवर मारला पुन्हा सरळ दिशेने फटका. चाललाय 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 सीमा रेषा बाहेर 4 धावांसाठी. आता टेन्शन वाढते. आता शुभमचं डोकं फिरायला लागले. जिथे थोडस हलकेपणाने चाललं होतं तिथे आता गरमागरमी या मैदानामध्ये वाढते. काशी की बाबा टेंशन 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 सामने वाली टीम को. 39 रन्स ऑन द बोर्ड. फुल टच चेंडू आणि हा जातोय सीमा रेषा बाहेर 6 धावांसाठी. क्या बात है डीजे. सुनो चालू आहे. अरे हा षटकार अनिकेत प्रजापती डीजे. बनतोय 49 रन्स ऑन द बोर्ड. माफ करा 51 रन्स. 50 का आंकड़ा पार हो चुका है. हो अब जाके ये गेंद कहीं पे दास्तानों में जाते विकेट कीपर की टेंशन इंक्रीज होता हुआ 51 रन 50 आंकड़ा पार हो चुका है. बारा चेंडू 37 धावांची खेळी आणि याच बरोबर षटक संपते. 3 षटकाच्या अखेरी धाव संख्या झाली 51. 37 रनची खेळी करून अजूनही विकेटवर उपलब्ध आहे अनिकेत प्रजापती. क्या बात है. मॅच फिरली. थंडगार मॅचला गरम केलं. बाबाचा तांडव चालू झालेला आहे. त्याच्या आखाड्यामध्ये जो कोणी येईल ओपीस जाएगा. डीजे स्कोर होता 61 चा. 62 चा टार्गेट आहे आणि आतापर्यंत जमा झालेले 51 रन. या टुर्नामेंट मधला काशी का बाबा हे रेकॉर्ड तोड पाएंगे. काय आलं फुल टच चेंडू आणि त्याने मारलेला फटका. झेल बाद होतोय का. झेल चालला आणि झेल बाद.
बघा अशा प्रकारची कोणी तिकडे जर आग लावली असेल ती विझवायचा प्रयत्न करा. सुखावा आहे असं करू नका. आजूबाजूला पूर्ण सुकलेलं जंगल आहे. पटकन पेट घेईल. कार्यक्रमाला गोंधळ नको प्लीज. जरा चला मॅचला चालू ठेवायचं. लहान पोरांनी मैदानाच्या बाहेर व्हायचंय. ती वायर आहे का बघा तिकडे. वायर असेल कुठे तर बाजूला. येस ओके इट्स ऑल राईट. आशिषला परतावं लागतंय. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक घेऊन आले ते म्हणजे रंकच. पहिल्या चेंडूवर गाडी बाद होते. नवीन फलंदाज सतीश. प्रजापती स्ट्राईकला यायचा पूर्णपणे प्रयत्न करतात आहे कारण त्यांना स्कोरबोर्ड हलवायचा आहे. 60च्या पारी न्यायचा आहे. प्रयत्न चालू आहे आणि इट्स अ थर्ड एम्पायर कॉल. येस क्लोज कॉल आहे. पंचांनी थर्ड एम्पायरचा इशारा दिलेला आहे. काळजी करू नका. रनआउटचा कॉल बघायचा आहे. मी पंचांना विनंती करेल मंचावर असलेले त्यांनी रनआउटचा थर्ड एम्पायरचा कॉल आहे तो बघायचा आहे. And it's out. प्रजापतीला परतावा लागतोय. अनिकेत प्रजापतीला रनआउटच्या स्वरूपात आउट व्हायला लागतंय आणि नवीन फलंदाज गेले ते म्हणजे नीरज. 51 धावाची खेळी अजूनही आहे. मागील 4 बॉल हे डॉट गेलेले आहेत. मारलेला फटका डोक्यावरून चाललाय. दुसऱ्या धावाची ही दौड पूर्ण करून धावसंख्या होते ती 53 रन्स 53 धावा. 3 चेंडू शिल्लक. शुभमला यष्टी रक्षकाच्या माध्यमातून आपली जागा सोडून बॉलरला समजवण्याकरिता व्हाईट बॉल. इट्स अ व्हाईट बॉल. 54 रन्स. हो 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 हो. यावेळेस मात्र सजबुतीने घेतलेला आणि हा रनआउट करावा लागेल परंतु स्ट्राईक ज्या बॅट्समॅनला पाहिजे होती ती मात्र त्यांच्याकडे आलेली आहे. ठीक आहे.
देखिए, अगर अजय केमिस्ट ये मैच जीतती है तो तीसरा विन होगा और क्लियर 2 सेमीफाइनल्स निकलेंगे। अगर अजय केमिस्ट ये मैच हारती है तो उनको चौथा मैच खेलना पड़ेगा। अगर जीतती है तो वेंचर कॉरपोरेशन और जीएस एंटरप्राइजेस का मैच ये 3 ओवर का होगा। हाँ, तो ये अजय केमिस्ट टाकलेला चेंडू डॉट बॉल। चा टार्गेट येणारा 23 चेंडू आणि 57 धावांची गरज। शुभमन कंपनी 57चा टार्गेट चेस करण्याकरिता तुम्हाला देखील त्याच प्रकारचे प्रतिउत्तर द्यावं लागेल। पहिली धाव खात्यामध्ये जमा होते आणि स्ट्राईकला येतं ते शुभम। मारेला फटका गॅप मध्ये चाललाय आणि काय अडवलंय अजय केमिस्ट। नशीब मात्र तुमचा साथ देतोय की नाही हे पाहायला लागेल, पण त्याकरिता तुम्हाला तुमची खेळी करावी लागणार, अटेम्प्ट करायला लागणार, प्रयत्न करायला लागणार, कारण नशिबाचा पण साथ त्यालाच भेटतो जो लढतो। हवेत मारायला फटका, पहिला गडी गमवायला लागेल का? आणि येस, इट्स आउट डीजे।
काय स्टायलिश फटका होता. चमाट मारले चमाट 6 धावांसाठी. नंतर अजूनही मॅचेस खेळवायचे आहेत. परत इंडिया वेस्ट इंडिजची आजचा घमासान पाहिला देखील आपल्याला टीव्ही सेट समोर बसायचंय. चला NGPL अंतिम काही क्षणामध्ये आपली टुर्नामेंटची गरमागिरी मॅच मध्ये दिसायला भेटते. पहिला षटकार येतोय सुशांतच्या बॅटूतून. बॅटची कडा घेतोय मागील दिशेने चाललंय घोषित क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी. धावसंख्या 14. व्हॉट अ कॅच. मोठा कडा घेतला बॅटिंगचा. वेगवान चाललेला चेंडू मागील दिशेने. करायचंय टळत मुळत जायचं नाहीये. लवकर क्रीजवर जायचंय. मॅच खेळवायचे अजून. तुमची कॅप घातली ती सरळ करा. युट्यूब कॅमेरामध्ये तुम्ही खेळत आहात फलंदाज. थँक्यू व्हेरी मच. शिस्त बाळगली पाहिजे कारण आपण आपल्या प्रीमियर लीगला प्रेझेंट करत आहोत. क्या बात आहे. शेवटचा चेंडू. हा 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 हा. क्या बात है. येणारा हा तुफानी षटकार डीजे. प्लॅटफॉर्म आहे ते तुमचा टॅलेंट दाखवण्यासाठी आहे. आणि याच बरोबर पुन्हा एकदा अजून एक गडी बाद डीजे. बारा 37ची गरज. 12-37ची गरज. नवीन गोलंदाज आलाय तो म्हणजे यश. 12-37ची मॅच. 6 षटकारांची गरज. 12-37ची मॅच. यश गोलंदाजीसाठी. फलंदाजीला अजूनही शुभम आहे.
हो लूज डिलिव्हरी होती. काही प्रेक्षक मैदानातून चालले, त्यांना विनंती आहे थोडीशी घाई करायची आहे, टुर्नामेंट चालू आहे सर. थँक्यू व्हेरी मच. संजय जी, यस सर, धन्यवाद. वन शॉट, आप अंपायर की नजरों से नहीं बच सकते. 11-36, 11-36, 6 षटकारांची गरज. आणि हा बात, येस. जीएस एंटरप्राइजेस के चेहरे अजय केमिस्ट मात्र थोडा अडचणीत येताना. हो, क्या बात है, आने वाला ये पहला सिक्सर. ओह, इसको कहते हैं कान चेक. गेंद लगी तो नहीं? ओके, थैंक यू. 8 चेंडू 29 धावांची गरज. हो, तेच तर गेन. 7 चेंडू 29 धावांची गरज. 7 चेंडू 29 धावांची गरज. अवंता टाकलेला चेंडू. 7 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. 7-28. कालची पाकिस्तान श्रीलंकाची मॅच. 7 चेंडू 28 धावांची गरज. आणि टाकलेला शेवटचा चेंडू जो वाईड करार दिला गेला असता, परंतु अनलकी ठरला श्रीलंका. पुन्हा एकदा अवंता टाकलेला चेंडू. 7 चेंडू, येस, इट्स अ 1 बाउन्स आणि वाईड आहे. 7 चेंडू 27 धावांची गरज. आणि या वाईडची हॅट्रिक करताना 7 चेंडू 26 धावांची गरज. 7 चेंडू और 26 रन की जरूरत. 7 चेंडू 26 धावांची गरज. अजून एक वाईट चेंडू. वाह. 7 चेंडू 25 धावांची गरज. 7 गेंदे और 25 रन की दरकार.
वन बाउन्सचा कॉल देखील दिलेला आहे. मारलेला फटका पाहूया किती रन येतात आहे. एकच रन. ते ट्रॅक पॅन्टचा जर तुमचा वरती घेतलेला आहे हेलन सारखं ते खाली घ्यावं. ओके लागलंय का? इंजर्ड आहे तुम्ही पळू शकताय विकेटवर पळू शकता का? नसेल पळू शकत तर तुम्ही तुमच्या जागे रिटायर आउट म्हणून बाहेर येऊ शकता पण रनर नाही भेटणार. पायाला लागलंय तर तुम्ही रिटायर आउट व्हा नाही तर ट्रॅक पॅन्टचा जो तुमचा आहे ते खाली घ्या प्लीज. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. बघा जिद्द बघा खेळाडूंची. क्या बात आहे. येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे. मॅच अजूनही आहे. 6 चेंडू 24 धावांची गरज. वाईड बॉल. सहा चेंडू आणि 23 धावांची गरज. या चेंडूला जर 6 षटकार येतो तर प्रजापति जी क्या कहना है आपका. 6 गेंदों में 23 रन की दरकार है, क्या कहते हो? पाच चेंडू 22 धावा. अजय केमीस कालच्या क्षेत्राचा तुम्हाला काहीतरी अनुभव आलाय आठवण आहे का कालच्या दिवसाची? प्रॉपर्टी शार्क. देखिए कोई बैंडेड वैंडेड लगा लीजिए. ओ हो. मैंने स्ट्राइक क्यों ली है? मेरे पास स्ट्राइक मैंने क्यों रखी है? काय षटकार मारलाय 4 चेंडू मध्ये. आता मात्र 16 धावांची गरज. दोन चेंडू 13 धावांची गरज. 2 चेंडू 13 धावांची गरज. हे शाबाश. रन साडतात आहे. एका चेंडू मध्ये 13 धावांची गरज. चला जीएस एंटरप्राइजेस चला. आणि 4 षटकांचा हा सामना असणार आहे लक्षात असू दे. चला फील्डिंगला तैनात व्हायचं आहे त्वरित. आणि काशी के बाबा इन्होंने बाजी मार दी और पूरा टूर्नामेंट का समीकरण चेंज करके रख दिया. अब कौन रहेगा कौन घर जाएगा ये तो बाबा ही डिसाइड करेंगे. किरण कंस्ट्रक्शंस
चला